सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिद्धिविनायक विडवलकर खून प्रकरण ताजे असताना कणकवली तालुक्यातील सावडाव या गावामध्ये जमिनीच्या वादाच्या कारणावरून दाम्पत्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली। आज शिवसेना ठाकरे गटाकडून याचा जोरदार घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला। सकाळी 11 वाजता वैभव नाईक आणि ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली। कणकवली पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी आरोपीबाबत कारवाई होत नसल्याचा रोखठोक आरोप करण्यात आला। ठाकरे सेनेने पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून चांगले धारेवर धरले। पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन देताना सांगितले की या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र या प्रकरणी कणकवली पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला। यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैभव सावंत, नैना सावंत यांना जी जीवे मारण्याची धमकी आणि त्यांना जी मारहाण झालेली आहे, नैना सावंत यांच्यावरती जो काही अत्याचार आणि त्यांचा जो विनयभंग झालेला आहे, आज 6 दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत। आज दोन्ही या ठिकाणी वैभव सावंत, नैना सावंत हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत बघायची भूमिका आहे। आज याच्यामध्ये जे कलम लावलं गेलं पाहिजे, 307 लावलं पाहिजे होतं, यामध्ये 307 कलम लावलेलं नाही आहे। आरोपी मोकाट फिरतील। ज्या 112वरनं फोन करण्यात आला, 112वर फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या सावडावमध्ये गेलेलं होतं, पण त्यानंतर ज्या आरोपीचं नाव 112वरनं सांगितलं गेलं तो आरोपी पोलीस स्टेशनला, या 4ही आरोपी या ठिकाणी पोलीस स्टेशनला दारू पिऊन आलेले होते। नंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात त्यांची खोटी क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं। पोलीस स्टेशनला त्यांची मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी पाठवलं। साधारण ज्यावेळी 112वरती अशा प्रकारचा फोन जातो त्यावेळी निश्चितच ते जे काय आरोपी होते त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी थांबवण्याची गरज होती आणि पोलिसांनी या ठिकाणी 307 न लावता आज या ठिकाणी त्या महिलेवरनं विवस्त्र करून तिला जी मारहाण करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे, एकंदरीत त्याचे साक्षी पुरावे आहेत। त्यांच्या मुलाजवळ जो मोबाईल होता तो मोबाईल सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोरून नेलेला आहे, तो सुद्धा पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही आहे। त्यानंतर त्या महिलेचं, नैना सावंतचं मंगळसूत्र सुद्धा खेचून नेलेलं होतं, ते सुद्धा पोलिसांनी मिळालेलं आहे। अशा प्रकारची बरीचशी कलमं अजून लागणं आवश्यक आहेत। वेगवेगळ्या कनेडीच्या राड्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसते वेळी, कोणतेही रक्त आलं नसते वेळी राजकीय दबावाने त्यावेळी आमच्या विरुद्ध त्यावेळी 307 लावलेलं होतं। आज पोलीस हे शासनाचा पगार घेत आहेत, पण या ठिकाणी असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या घरचं काम केल्यासारखं पोलीस वागत आहेत। एकंदरीत बीडमध्ये जी घटना घडली ती पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे घडलेली आहे। कणकवलीमध्ये आज ही सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारे पोलिसांच्या नाकर्ते भूमिकेमुळे जर भविष्यात वेगळे प्रकारचे झाले तर त्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे। आज या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने कालच रात्री वैभवजी नाईक आम्हाला विनंती केली की मोर्चा काढू नका, पण येणाऱ्या 2 दिवसामध्ये या आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही आणि 307 कलम लावलं नाही तर आमच्या राज्याचे असलेले विरोधी पक्षनेते असतील, शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, हे सुद्धा या घटनास्थळावरती येणार आहेत आणि ही जी काय अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी फोफावते ही प्रवृत्ती पोलीस प्रशासनाने हाणून पाडण्याची जबाबदारी पोलिसांच्या। पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे, हा जनतेचा विश्वास सार्थकी राखण्यासाठी त्यांनी या 307 कलम लावावं आणि ज्या महिलेला ज्या पद्धतीने तिची विटंबना केलेली आहे, बलात्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा या आरोपींचा होता। एकंदरीत त्या मोबाईलचं शूटिंग जर पाहिलं तर मला वाटतं पोलिसांच्या लक्षात येईल आणि म्हणून पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप थांबून वेळीच या ठिकाणी कारवाई करावी। बीडमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जे वातावरण हाताबाहेर केल्यानंतर संतोष देशमुखची ज्या ठिकाणी जशी मर्डर झाली तसे सुद्धा खून उद्या ह्या अशा प्रकारातनं होऊ शकतील आणि म्हणून पोलिसांना आज आम्ही विनंती केली आहे, पण 2 दिवसानंतर आम्ही पोलिसांना विनंती करणार नाही। कायदा हातात घ्यावा लागला तर त्याला पोलीस जबाबदार राहतील। पंकज मडे, जनशक्ती, कणकवली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।